नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारांना किती रुपये या ठिकाणी महामंडळाकडून भेटलेले आहेत. तुमच्या गावातील काही बांधकाम कामगार असतील, तुम्हाला जर पैसे भेटले नसतील, पण तुमच्या गावातील काही बांधकाम कामगारांना जर हे पैसे महामंडळाकडून भेटले असतील, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून, तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या गावातील कोणकोणत्या कामगारांना हे पैसे आपल्या मंडळाकडून भेटलेले आहेत आणि किती रुपये भेटलेले आहेत ते पण तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे नवीन बांधकाम कामगाराविषयी नवीन योजनाविषयी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. आपण असेच नवीन बांधकाम कामगाराविषयी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला घेऊन येत असतो. मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर यायचं आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला 3 रेषा जे दिसत आहेत त्या 3 रेषेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या बांधकाम कामगारांना आपल्या गावातील पैसे भेटलेले आहेत त्या बांधकाम कामगाराचे नाव टाकायचे, काय टाकायचे, म्हणजे काय टाकून तुम्हाला सर्च करायची, ही संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्या ठिकाणी तुमची जर नोंदणी झाली असेल, तुम्ही पण या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून लाभ घेऊ शकतात. भरपूर लाभ भेटतात. तर या ठिकाणी पहा, आपण कोणत्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत ते पाहूयात. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, तुम्हाला चेक काय करायचं आहे. त्या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावरती आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जे लाभ वितरण आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लाभाचे वितरण झालेलं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला समजून येईल की या ठिकाणी कोणत्या कामगारांना या ठिकाणी हे पैसे भेटलेले आहेत. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांना हे पैसे भेटलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी पहा, विविध लाभाचे वितरण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी पहा, लाभाचे वितरण, विविध योजनेचे लाभाचे वितरण या ठिकाणी 22/11/2023 पर्यंत या ठिकाणी यादी जी आहे ते अपडेट झालेली आहे. कोणकोणत्या या ठिकाणी कामगारांना या ठिकाणी पैसे भेटलेले आहेत तुम्ही असं चेक करू शकता. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर तुमच्या गावातील कोणत्या व्यक्तीला पैसे भेटले असतील किंवा तुम्हाला जरी भेटले असतील वैयक्तिक, तर तुम्हाला ते पण तुमचं पण नाव या ठिकाणी दिसणार आहे. त्या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही निवडू शकता. त्या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडलं तर या ठिकाणी तुमचं जे नाव आहे कामगाराचं तुमचं या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात किंवा ज्या बांधकाम कामगाराचं आहे त्या ठिकाणी टाकून येऊ शकतात. त्या ठिकाणी आणि नाव टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करते वेळेस जो नंबर दिलता तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे जो असेल तो, जो नंबर आहे तो या ठिकाणी अकाउंट नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बँकेचा जो IFSC कोड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि जे असेल ते टाका. मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी हा टाकत आहे सॅम्पल. त्या ठिकाणी पहा, असं आपल्याला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर नाव टाकायचं आहे, त्यानंतर जो अकाउंट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. हे टाकले 4. त्यानंतर सर्च या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता हा IFSC कोड हे डुप्लिकेट म्हणजे तुम्हाला नुसतं समजवण्यासाठी टाकलेला आहे, त्यामुळे काही सर्च होणार नाही. पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे की आपल्याला या ठिकाणी जे आहे ते आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर आपलं नाव या ठिकाणी संपूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर आपला जो अकाउंट नंबर नोंदणी करताना दिलता तो नोंदणी करताना दिला तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि IFSC कोड बँकेचा जो आहे तो आपल्या बँकेच्या पासबुकावरती तुम्हाला तो IFSC कोड भेटून जाईल. तो IFSC कोड आपल्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला साईडला जे निळ्या कलरमध्ये सर्च ऑप्शन दिसत आहे, सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला यापैकी कुठलं जर चुकलं असेल, तुमचा जिल्हा, तुमचं नाव, अकाउंट नंबर किंवा IFSC कोड, तुम्हाला या ठिकाणी रिसेटवरती क्लिक करून तुम्ही डबल या ठिकाणी तुमचं जे नाव असेल, जिल्हा असेल किंवा तुमचा अकाउंट नंबर किंवा IFSC कोड असेल ते तुम्ही डबल या ठिकाणी टाकू शकणार आहात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुम्हाला वैयक्तिक पैसे किती रुपये भेटले, किती लाभ भेटलेला आहे, तुम्ही अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात. या ठिकाणी तुम्हाला खाली जी आहे ती संपूर्ण लिस्ट दिसणार आहे. या ठिकाणी डेट येणार आहे, या ठिकाणी नाव येणार आहे, डेट म्हणजे तारीख या ठिकाणी येणार आहे, सिरियल नंबर या ठिकाणी, तारीख या ठिकाणी आणि कामगाराचे नाव या ठिकाणी आणि अमाऊंट. तुम्हाला जर 20,000 रुपये भेटले असतील तर 20,000 रुपये आकडा इथे भेटणार आहे.
आणि किंवा जर 40,000 रुपये भेटले असतील तर या ठिकाणी 40,000 रुपयाचा आकडा या ठिकाणी येणार आहे. म्हणजे जे काही तुम्हाला लाभ भेटला असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते अमाऊंटमध्ये अमाऊंटच्या खाली जे आहे त्या ठिकाणी भेटणार आहे. तुमचं नाव या ठिकाणी मध्ये आणि या ठिकाणी तारीख, म्हणजे तुमचं जे सिरियल नंबर, डेट आणि नाव आणि या ठिकाणी अमाऊंट. तुम्हाला जर घरकुलाचा लाभ भेटला असेल त्या ठिकाणी तुम्हाला 2 लाख रुपयाचे जे आहे ते घरकुलाच भेटला असेल 2 लाख रुपये या ठिकाणी भेटून जातील. किंवा कुठली स्कॉलरशिप शिष्यवृत्ती भेटली असेल 20,000ची 25,000ची, ती या ठिकाणी तुम्हाला जी आहे ती अमाऊंटच्या खाली भेटून जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते असे ज्या कामगारांना लाभ भेटलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे. नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना किती रुपये भेटले, कोणत्या बांधकाम कामगारांना किती रुपये भेटले, केव्हा भेटले, त्याचं संपूर्ण डिटेल तुम्ही हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बांधकाम कामगाराच्या योजना पाहण्यासाठी. नवीन योजना आली तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन की बांधकाम कामगाराची ही नवीन योजना आली. त्यामुळं तुम्हाला अपडेट टू अपडेट पाहण्यासाठी बांधकाम कामगाराची तुम्हाला आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करावं लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर तुम्हाला एखाद्या वेळेस तुमचं जर बांधकाम कामगाराचं जर म्हणजे बँक अकाउंट चुकलं असेल त्या वेळेस ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवते. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जर कामगाराचे जर अकाउंट नंबर चुकलेले असेल ते पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. कोणत्या कामगारांच्या या ठिकाणी अकाउंट नंबर चुकलेले आहे ते पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. त्या ठिकाणी पहा, त्या ठिकाणी पहा, ज्या म्हणजे चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा नाहीत अशा लाभार्थीची यादी या ठिकाणी 22/17/2023 पर्यंतची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ते पण चेक करू शकतात की कोणत्या बांधकाम कामगारांना पैसे भेटले नाहीत. जर तुम्ही जर अर्ज केला असेल स्कॉलरशिपसाठी किंवा कोणत्या योजनेसाठी बांधकाम कामगार महामंडळामध्ये, तर तुमचं जर एखाद्या वेळेस अर्ज भरताना किंवा अर्ज करताना एखाद्या वेळेस बँक अकाउंट चुकले असेल, काही चूक झाली असेल, तर अशा लाभार्थीची यादी पण या ठिकाणी दिलेली आहे 22/11/2023 पर्यंतची. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट काय करायचं आहे, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुमचं जे बेनिफिशरी नाव, म्हणजेच लाभार्थीचे नाव, कामगाराचे नाव, अकाउंट नंबर, या ठिकाणी जिल्हा, नाव, अकाउंट नंबर आणि IFSC कोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे संपूर्ण भरून तुम्ही सर्चवरती क्लिक केलं तर मला खाली जे आहे त्या ठिकाणी खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर मला या ठिकाणी तुमची लिस्ट आहे ती या ठिकाणी दिसणार आहे. डेट, बेनिफिशरी नेम, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, अमाऊंट आणि रिजन ऑफ फिलअप. या ठिकाणी असं तुम्हाला संपूर्ण जी आहे ती माहिती या ठिकाणी सांगितण्यात आहे. ज्या बांधकाम कामगारांना पैसे भेटले त्यांचे पण नावे दिसणार आहेत आणि ज्या बांधकाम कामगारांना काही चुकी झाल्यामुळं बँक तपशील चुकी असेल किंवा काही चुकी असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला पैसे भेटले तर त्यांची पण यादी या ठिकाणी दिसणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल थोडी, पण तुम्हाला माहिती झालेली आहे की कोणकोणत्या कारणामुळे पैसे येऊ शकत नाहीत आणि कोणत्या कारणामुळे पैसे येतात. हे तुम्हाला दोन्ही माहिती सांगितल्यामुळे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मी आशा करतो की चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करता आणि इथून पुढे नवीन बांधकाम कामगाराच्या योजनाची माहिती पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच या ठिकाणी नवीन माहितीविषयी तुम्हाला अपडेट टू अपडेट भेटत राहत आहे. तर तुम्ही मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.